नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत आहात ना? तर मस्त आणि मजेतच राहा. तर आज आहे गुरुवार, आज आहे स्वामींचा वार आणि आज आहे सोबतच दुर्गाष्टमी. तर दुर्गाष्टमीच्या सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ही जी दुर्गाष्टमी आहे, ही दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी आहे. तर छानपैकी आज मस्त माझी पूजा करून झाली आणि जे नित्यसेवा आहे ती नित्यसेवा करून झाली आणि इतकी सुंदर पूजा दिसत आहे ना आज, तर सुंदर अशी पूजा झाल्यानंतर छान म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारा. अंक होई रे म्हणा. तर तो तुमच्यासोबत 2 ओळी का होईना सादर करते तुमच्यासमोर. हं. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतएक्यावधूत हे स्मर्तुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. तर छान आज माझी प्रसन्न अशी देवपूजा अशी काही दिसत होती. खरंच इथे आल्यावर एवढं वेगळं वाटतं ना आणि मी इथे बराच वेळ बसते कारण मला इथे बसायला सुद्धा आवडतं आणि हे सुंदर असं रूप हे निहारायला सुद्धा आवडतं आणि मी खरंच ईश्वराची अ, मनाभावापासून फार आभारी आहे की त्याने मला हा जन्म दिला आणि माझ्या हातून थोडीफार का होईना सेवा करण्याची मला ही संधी दिली. आज ना मी बऱ्याच दिवसापासनं कुंडीमध्ये एक छोटंसं असं वेल लावला होता. हा कसला आहे माहिती नाही मला, पण एक छोटीशी डांग आणली होती आणि ती कुंडीमध्ये लावून दिली होती. तर त्याचा एवढा सुंदर हा वेल झाला ना आणि छान मोठा झाला तो. तर आज मला हा इथे मस्त माझ्या या मास्टर बेडरूमच्या बाल्कनीच्या जवळ लावायचा आहे. जेणेकरून तो मोठा झाला ना, की छान मस्त त्याने असा या बाल्कनीचा जो वरचा आडवा आकार आहे ना, तो आकार घ्यावा अशी माझी इच्छा आहे. हा गुलाबसुद्धा मी तसाच लावलेला आहे. तर तो पण आता पावसाळ्यामध्ये मस्त झालेला आहे. तर एक छोटासा असा खिडा ठोकला मी तिथे आणि त्याला छान असा तो जो वेल आहे तो वरती त्याला बांधून दिला. जेणेकरून त्याला आधार यासाठी दिला, की तो जेव्हा वेल वाढेल, तर त्याला आधार मिळाला तर तो आणखी छान झपाट्याने वरती जाईल. आणि एक वेळ का तो जो वेल आहे त्याची जी काडी आहे ना, त्याला एकदम सरळ आकार आला, की त्याला आकार देण्याचं कामसुद्धा करावं लागणार नाही. तर असा काही हा वेल समोरून दिसत आहेत. अजून त्याला पानं यायची राहिली भरपूर. पानं आलं की तो खूप सुंदर दिसेल. आणि त्याच्या बाजूलाच जास्वंद, मधुमालती, गुलाब हे असे भरपूर झाडं आहेत. आणि आज तर गुलाबाला इतकं सुंदर फूल आलं ना, मस्त भरपूर अशा त्याच्यामध्ये पाकळ्या आहेत आणि त्यामुळे इतका सुंदर दिसत आहे गुलाब. आणि हा केशरी कलरचा दुसरा गुलाब, याला पण मस्त असं फूल आलेलं आहे एकदम टवटवीत. आणि हा पानाचा वेल हा पण छान मोठा झालेला आहे आणि हे आहे मस्त बेल. तर आता श्रावणात मला बेल आणायची आवश्यकता नाही आहे कारण मी इथलंच पान तोडून महादेवाला, शंकराला वाहते आणि एवढं मोठं मोठं पान आहे ना, की पूर्ण आपला हाताचा जो पंजा आहे ना, तोही त्याच्यापुढं छोटा पडतो. तर असं मोठं हे पान आहे छान. तर असे घरीच मी जी माझी झाडं आहेत ती लावलेली आहे. असं वाटतं की ही जी बाल्कनी आहे थोडी आणखी एक्सटेंड करावं, की जेणेकरून इथे आणखी भरपूर सगळ्या अशा कुंड्या बसल्या पाहिजे. पण काय करावं, जागेचा हा प्रश्न शहरामध्ये असतोच. तर हे छान विड्याची पानं म्हटलं गणपतीसाठी आता मस्त ह्याच विड्याची पानं मी कळसामध्ये ठेवणार आहे. कारण छान मस्त अशी मोठी-मोठी ती विड्याची पानं आहेत आणि त्यानंतर ही काही शोची झाडं काही लावली मी इथे, तर ते पण तुम्हाला नंतर दाखवून देईल. आणि माझ्या बगीच्यामध्ये हे सिंगोनियमचं झाड आहे आणि याला एवढी छान मस्त अशी नवीन पानं आणि त्याला अशी रूट्स आलेली आहेत ना आणि ते एवढं लांब झालेलं आहे ना, तर मला आता याला इथून
कापावं लागेल, कट करावं लागेल आणि हे जे असे रूट्स आलेले आहेत ना, हे बरोबर असे छोटे 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 तुकडे करून यायचे मला आता हे कुंडीमध्ये लावावं लागतील, जेणेकरून या एका झाडापासनं मी खूप सगळे झाडं तयार करणार आहे. तर याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकेल, कारण मला ही झाडं कुंडीमध्ये लावून बाहेर म्हणजेच आउटडोअर ठेवायची आहे. पण तिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित येत नाही, त्यामुळे झाडं थोडीशी मोठे होतात आणि मग ते तिथेच मरून जातात. किती महत्त्वाचं आहे ना खरंच सूर्यप्रकाश झाडांसाठी. आपल्यासाठी जेवढा महत्त्वाचा तेवढा झाडांच्या वाढीसाठी सुद्धा. तर हे असं त्याचं रूट आहे इथे. हे बघा त्याच्यावरती काळा थोडासा रोग पडला तर मला त्याच्यावरती पण इलाज करावं लागेल, शिंपडावं लागेल. आणि त्यानंतर इथे हे जे झाड आहे, हा जो वेल आहे गुगल वेल, तर हा थोडासा असा खाली पडल्यासारखा झाला होता. तर त्याला आधार देण्यासाठी एक छोटूसा असा खिळा तिथे ठोकून घेतला. ते भिंत एवढी कडक आहे ना, की त्या भिंतीमध्ये खिळासुद्धा जात नाही. मग थोडासा बारीक टोकाचा खिळा घेतला आणि तो तिथे भिंतीमध्ये त्याला त्या खिळ्याला लावलं आणि त्यानंतर मस्त असं हे झाड उभं केलं. आणि बघा आत्ताचं झाड आणि आधीचं झाड आणि आत्ताचं झाड तर किती फरक पडतो ना ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे. तर आता छान त्याला मस्त आधार मिळाला आणि इथेच बाजूलाच तुळस आहे, तर ती तुळससुद्धा मला त्याच्या मंजुऱ्या काढावं लागतील, जेणेकरून ती आणखी घनदाट व्हावं. तर असं छान मी आज मस्त झाडांचं माझ्या काही काम केलं आणि समोरून इतके सुंदर दिसत होते ना आज झाडं. तर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही छान शॉपिंग करायला गेलो. तर काय-काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला छान अशी कुर्ती दाखवणार आहे. मला तिचा रंग प्रचंड आवडला. त्यामुळे ही मस्त अशी कुर्ती घेतली मी. तर ही कुर्ती मी घालून बघितली म्हणून उलटी झाली. तर 3/4 मस्त स्लीव्ज आहे तिच्या आणि या कुर्तीच्या आणि कलर पण मस्त आहे. माझ्याकडे असा कलर नव्हता. तर अशी ही लाँग कुर्ती आहे. जास्त दूर गेली मी. तर अशी ही मस्त लाँग कुर्ती आहे. 3/4 याच्या स्लीव्ज आहेत. तर छान कलर आहे. मला खूप आवडला आणि माझ्याकडे असा कलर नव्हता, त्यामुळे मी ही कुर्ती घेतली. त्यानंतर जीन्सवरती घालायला शॉर्ट कुर्तीज घेतल्या मी. हा कलर मला खूप आवडला होता आणि याची जी नेकलाईन आहे ना, ती नेकलाईन फार छान आहे. म्हणजे असं पूर्ण इथपर्यंत त्याचा गळा येतो आणि दिसायला छान वाटतं. तर त्यामुळे मी मस्त ही पण एक जांभळ्या कलरची शॉर्ट कुर्ती घेतली. ही जीन्सवर छान वाटते, प्लाझोवरती पण छान वाटू शकते. तर अशी ही कुर्ती योगायोगाने ब्लॅक कलरचा पॅन्ट घातलेलाच आहे मी याच्या खाली. तर छान मस्त अशी ही कुर्ती आहे. मला असं वाटत आहे मी केव्हा घालते केव्हा नाही, कारण कुठली नवीन गोष्ट आणली तर आपल्याला फार आनंद होत असतो. तर ही मस्त अशी चटक कलरमध्ये ही एक कुर्ती आणि त्यानंतर हे एक शर्ट आणलेलं आहे मी. शर्ट कुर्ती आहे ही. याचा कलर पण छान होता, मस्त. आणि त्याची पण जी नेकलाईन आहे ती त्याच्यासारखीच आहे. तर मला आवडला होता आणि एकदम मस्त असा डिसेंट कलर वाटतो हा घातल्यानंतर. याच्या पण 3/4 स्लीव्ज आहेत आणि इथे ना याच्या स्लीव्ज फार आवडल्यात मला. मस्त असे फोल्ड आहे इथे आणि इथे हे असे बटन आहेत. छान वाटतात. तर असं हे 2 नंबरचं दुसरं टॉप आहे. शॉर्ट शॉर्ट टॉप असं दिसेल काही. तर मस्त जे मला आवडलं ते मी घेऊन आले. तर हे असं तिसरं माझं शॉर्ट टॉप आणि त्यानंतर मला अंब्रेला पॅटर्नमध्ये एक ड्रेस घ्यायचा होता. तर हा सुंदर असा कॉटनचा ड्रेस होता आणि बरेच दिवस झालेत याला. तर सेल चालू होता तिथे. तर हा सुंदर असा कॉटनचा ड्रेस आहे. फुल याला लेंथ आहे. हा बघू शकता. तर फुल अशी लेंथ आहे आणि घेर पण छान आहे याला. याच्या पण ज्या स्लीव्ज आहेत त्या 3/4 आहेत आणि उलटा आहे हा.
आजकाल ना असे घेरदार अनारकली जे असतात, तर ते बघायला मिळत नाहीत. एकदम स्ट्रेट असतात आणि आपण त्यालाच अनारकली म्हणतो. पण खाली ना घेर छान असला, की ते ड्रेस छान दिसतात. आधी खूप निघायचे तसे. तर हा असा 3 सेट आहे. छान मस्त. वरती हा ड्रेस आहे. खाली हा त्याचा प्लाझो आहे, छान याच कलरचा. आणि सोबत एक दुपट्टा आहे. मस्त कॉटनचा, एवढा छान सॉफ्ट आणि स्मूथ असा हा कापड आहे ना, तर छान वाटत आहे. तर मस्त असं मला आवडला होता ड्रेस, तर त्यामुळे मी हा घेतला. माझ्याकडे जास्त ब्लॅक कलरच आहेत, पण असो, मला आवडला त्यामुळे. छान मस्त हा ओकेजनला घालायला छान वाटतो. आणि त्यानंतर आणखी मी एक कुर्ती आणली होती मागं. ही एक कुर्ती आणली होती चिकनकारीची. त्याचा कलर एवढा आवडला होता ना मला, आणि याच्या खाली छान मला असा मस्त व्हाईट कलरचा प्लाझो घ्यायचा आहे. तर ही पण अशी मस्त कॉटनची कुर्ती, हिची फिनिशिंग बघू शकता तुम्ही. इतकं छान हे थ्रेड वर्क आहे ना चिकनकारीचं याच्यावरती. तर असं हे माझ्याकडे आणखी एक टॉप. प्युअर कॉटन आहे आणि घातल्यानंतर असं वाटतं की नाही, एकदम असं बॉडीला छान अ, घातल्यानंतर असं वाटतं की आपण फार काहीतरी लाईट वेट घातलेलं आहे. तर ही अशी एक आणखी कुर्ती माझी. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि बाय.